श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनल नीता इजी शिलाईमध्ये. या व्हिडिओमध्ये आपण 30 छातीचे कटोरी ब्लाउज डायरेक्ट कपड्यावरती कशा प्रकारे कटिंग करायचं हे पाहायचं आहे. तर मी इथे ब्लाउज पीस घेतलेला आहे, हे डबल फोल्ड करून घेतलेला आहे. फोल्डिंगची बाजू माझ्याकडच्या साईडला आहे. फोल्डिंगच्या बाजूवरती आपल्याला उंची टाकायची आहे. तर आपल्या ब्लाउजची उंची ही 12 इंच आहे. पहा, मूळ उंची 12 आहे. त्यामध्ये मार्जिनसाठी 1 इंच मिसळून 13 इंचावर आपल्याला पॉईंट द्यायचा आहे. तर शोल्डर हे 5.25 इंच आहे. तर 5.25 इंचावर पॉईंट देऊया आणि एक लाईन आखून घेऊया. तसेच मुंडा आपण 5.25 इंच घेणार आहोत, शोल्डरपेक्षा अर्धा इंच जास्त. इथे देखील 5.25 इंच शोल्डर इतकंच आहे काय ते पाहून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला ही मुंड्याची लाईन आखून घ्यायची आहे. तर छाती आपली 30 इंच आहे, तर 30चा चौथा भाग हा 7.5 इंच होतो. तर 7.5 इंचावर एक पॉईंट देऊया आणि मार्जिनसाठी 2 इंच घेऊया. तर मार्जिनसाठी मी 1.5 घेते नेहमी, पण इथे त्यांना जास्त हवा आहे म्हणून 2 इंच घेतलं. तर कंबर आपली 25 इंच आहे, तर 25चा चौथा भाग हा 6.25 इंच होतो. तर 6.25 इंचावर एक पॉईंट दिला. तसेच पाठीमागील डाचासाठी 1 इंचावर एक पॉईंट देऊया आणि मार्जिनसाठी 2 इंच. इथं 2 इंच घेतले छातीच्या ठिकाणी, म्हणून कमरेच्या ठिकाणी देखील आपल्याला 2 इंच घ्यायचं आहे. आणि ही मार्जिनची आणि ही फिटिंगची ह्या दोन्ही लाईनी आपण आखून घेतलेल्या आहेत. तर गळारुंदी ही 2 इंच आहे, तर इथं 2 इंचावर एक पॉईंट देऊया आणि पुढील गळा आपला 5 इंच आहे. तर मी डायरेक्ट पुढील भागाची मापे टाकत आहे. तर पुढील गळा हा 5 इंच आहे, तर 5 इंचावर एक पॉईंट दिला. तसेच 1 इंच आपण मार्जिनसाठी घेणार आहोत, म्हणजे एकूण 6 इंचावर आपण पॉईंट दिलेला आहे. तर इथे खालच्या साईडला देखील मी गळारुंदी 2 इंचच घेत आहे. जितकी आपण वरती घेतली तितकीच घ्यायचं आहे. आणि इथे एक लाईन आखून घेऊया आणि ही उभी लाईन देखील आखून घेऊन आपण बॉक्स तयार करायचा आहे. आणि इथून इथे 1 इंचावर पॉईंट देऊन आपण गळ्याचा आकार काढायचा आहे. तर मी गळ्याचा आकार काढून घेतलेला आहे. तर आता मुंड्याचा शेप देऊया. तर इथे पहा, मी 1.25 इंचावर एक पॉईंट देणार आहे. तसेच टेप तसाच खाली ओढून मी 1 इंचावर एक पॉईंट देणार आहे. आपण नेहमी 1.5 इंचावर पॉईंट देतो, पण लहान ब्लाऊज असल्यामुळे मी 1.25 इंचावर पॉईंट दिलेला आहे. आणि अशा प्रकारे आपण मुंड्याचा आकार काढायचा आहे. इथे फक्त आपलं 1/2 इंचाचंच अंतर येणार आहे. नेहमी आपल्याला 2 इंचामध्ये दोन्ही मुंड्याच्या आकारामध्ये अर्धा इंचाचं अंतर येतं, तर इथे आपलं 1/2 इंचाचं अंतर आलेलं आहे, कारण ब्लाऊज आपलं लहान मापाचं आहे. तर क्रॉसपट्टी ही 3 इंचच आहे, तर 3 इंचावर एक पॉईंट देऊया आणि ह्या साईडला अर्धा इंच कमी म्हणजे 2.5 इंचावर पॉईंट देऊया. आणि ही तिरकी लाईन देखील आपण आखून घ्यायची आहे. या तिरक्या लाईनीवरती आपल्याला कोटरीचे माप घ्यायचं आहे. तर कोटरी ही 4.5 इंच आहे, तर 4.5 इंचावर एक पॉईंट देऊया. तसेच खालच्या मुंड्यापासून आतल्या साईडला आपल्याला असा टेप तिरका ठेवायचा आहे आणि 2.5 इंचावर पॉईंट द्यायचा आहे. आणि इथून आपण जे 5 इंचाचं मार्किंग केलेलं होतं तो पॉईंट आणि हे दोन्ही पॉईंट जोडून आपल्याला कोटरीचा आकार काढायचा आहे. हे पहा, हा झाला आपला कोटरीचा आकार काढून. आता ही मापे पुढच्या भागाची पूर्ण झालेली आहेत. आता मी इथून असं कटिंग करून घेणार आहे. तर आपण बाहेरचा मुंड्याचा आकार जो वरती आहे तो कट करून घ्यायचा आहे. हा आपला पुढचा भाग. तर आता मी इथे तुम्हाला दाखवते. तर हे आपण ब्लाऊज पीस असं ठेवून घेतलेलं होतं आणि इथून हा असा आपण पाठीचा भाग इथून काढलेला आहे. आता आपल्याला काय करायचं हे पहा, हा ब्लाऊज पीस आपल्याला फक्त असा पलटून घ्यायचा आहे. तर हा ब्लाऊज पीस पलटून घेतला. ह्याच्यासाठी पलटून घ्यायचा आहे कारण आपला हा जो साईड पीसचा भाग आहे तो अगदी व्यवस्थित येतो. मी पहिला भाई दाखवते, पण इथे मी तुम्हाला डायरेक्ट साईड पीस आणि कोटरी दाखवणार आहे, म्हणजे तुम्हाला कन्फ्यूज होणार नाही. आणि हे जे आपण आता मार्क केलेला आहे, हा भाग, हा जो साईड पीसचा वरचा भाग आहे तो इथे येईल. हे पहा, इथे येईल. आणि हा जो भाग आहे साईड पीसचा जो क्रॉसपट्टी वरती असतो तो इथे येईल. अशा प्रकारे अगदी व्यवस्थित, कुठेही कमी वगैरे पडणार नाही, अशा प्रकारे आपल्याला ठेवून घ्यायचं आहे. हे पहा, तर हा भाग इथे येईल आणि हा वरचा भाग इथे येईल. अशा प्रकारे मी व्यवस्थित अगदी ठेवून घेत आहे. पहा, तर हे असं ठेवून घेतलेलं आहे. आता जिथे हे आपलं
शोल्डर आहे हे पहा इथपर्यंत आलेलं आहे, तिथे आपण एक अशी लाईन आखून घ्यायची आहे शोल्डरच्या ठिकाणी आणि इथे थोडीशी मुंड्याजवळ आणि इथे देखील थोडीशी मुंड्याजवळ लाईन आखून घ्यायची आहे आणि ही लाईन पूर्ण आखून घ्यायची आहे. हे आता लाईन आखून झाल्यानंतर फक्त थोडंसं हाताने प्रेस करायचं आहे. हा साईड पीस तुमचा जसाच्या तसा उठलेला आहे, त्यामुळे तुम्हाला प्रत्येक वेळी पेपर कटिंग करून ठेवणं किंवा चुकणं किंवा कमी जास्त होणं असं काहीही भानगड होणार नाही किंवा तुमच्या मापे लक्षात ठेवणं किंवा चुकीबरोबर काहीही तक्रार होणार नाही. अशा प्रकारे तुम्हाला कटिंग करायचं आहे. तुमचं ब्लाऊज अजिबात बिघडणार नाही. जशी तुम्ही ह्या वेळा मापे टाकले तसंच तुमचं ब्लाऊज परफेक्ट येणार. असं नाही की मागच्या वेळी जशी मापे टाकलेली त्यांची तब्येत आता सुधारली किंवा खराब झाली, त्यावेळी त्यांचे ब्लाऊज शिवायला येईल त्यावेळी आपण प्रत्येक त्यांच्या ब्लाऊजचे माप घेऊन अशा प्रकारे डायरेक्ट कटिंग करू शकतो. तर आता मी हे कट करून घेते. पाहू शकता तुम्ही हा आपला साईड पीस. तर आता आपण कोटरी देखील तशाच प्रकारे काढून घेणार आहोत. तर मी कोटरी इथे काढणार आहे कारण इथं आपण बाही काढणार आहे. पहिला कोटरी आपण काढून घेऊया. हे पहा, तर कोटरीचा हा जो गोलसर भाग आहे तो तिरक्या भागामध्ये येईल अशा प्रकारे आपल्याला ठेवून घ्यायचा आहे. तर हे पहा मी अशी कोटरी ठेवून घेतलेली आहे. पाहू शकता तुम्ही हा भाग असा ठेवून घेतलेला आहे कोटरीचा. आणि ज्या साईडला बंद घडी आहे या भागाची त्या साईडला फक्त एक टिप त्या साईडला फक्त एक लाईन आखून घ्यायची आणि इथे देखील आपल्या हाताने थोडेसे प्रेस करायचं आहे. हे पहा इथे देखील कोटरीचा आकार आपला निघलेला आहे. आता मी ह्याला डार्क करून घेते आणि आपण कोटरी वाढवून घेऊया. तर ह्या साईडला 1.25 इंच आणि ह्या साईडला 1.25 इंच वाढवून लाईन आखून घ्यायची आहे. तर ह्या दोन्हींचा किती सेंटर येतोय पाहायचं आहे आणि ते सेंटरला एक पॉईंट द्यायचा आहे. सेंटरपासून खालच्या साईडला आपल्याला 1.5 इंचाला एक पॉईंट द्यायचा आहे. तर या 1.5 इंचाच्या सेंटरपासून 1.25 इंचा सेंटरपर्यंत अशी तिरकी लाईन आखून घेतलेली आहे. आणि ज्या साईडला हा कोटरीचा गोलाकार भाग आहे त्या साईडला इथून इथेपर्यंत आपल्याला 0.5 इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे. तर हा 0.5 इंचावर एक पॉईंट दिला आणि अशी कोटरी जोडून घेतलेली आहे. आणि हे पहा अशा प्रकारे आपल्याला कोटरीचा आकार गोलसर आकार काढून घ्यायचा आहे. आणि इथून इकडं आपल्याला 0.5 इंच वाढवायचं आहे. तर हे 0.5 इंचावर एक पॉईंट दिला आणि इथून इकडं तिरकी लाईन आखून घ्यायची आहे या दोन्ही पॉईंट मिळून. हे पहा, तर ही पहा ही कोटरी झालेली आहे आणि इथे आपला असा डाच येणार आहे. तर डाच मी शक्यतो कपड्यावरती टाकत नाही कारण मी ब्लाऊजवरून माप घेऊनच डाच घेते किंवा अंदाजे घेते. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही कपड्यावर टाकू शकता. तो देखील कसा टाकायचा हे देखील मी माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, बऱ्याच व्हिडिओमध्ये. तर मी आता कटोरी कट करून घेते. तर आता आपण पहिला बाहीचं कटिंग पाहूया आणि नंतर आपण क्रॉस पट्टी काढूया. तर हा डबल ब्लाऊज पीस आहे तो मी आणखीन एक घडी टाकून घेत आहे. म्हणजे डबल घडी, एक घडी टाकलेली आहे आपण, आणखीन एक घडी टाकत आहे म्हणजे डबल घडी टाकत आहे. म्हणजे एकूण आपला कपडा चोबल झालेला आहे. हे पहा, आणि ज्या साईडला फोल्डिंगची बाजू आहे त्या साईडवर आपण बाहीचे माप टाकणार आहोत. तर ब्लाऊजची बाही पहा 9 इंच आहे. त्यामध्ये मार्जिनसाठी 0.5 इंच मिसळून आपण 9.5 इंचावर एक पॉईंट देणार आहोत. ही उंचीची लाईन आपण पूर्ण अशी आखून घेऊया. तर हे आपण 9 इंचावर पॉईंट देऊन लाईन आखून घेतलेली आहे. आणि ह्या लाईनीवरती फोल्डिंगच्या बाजूकडून 2 इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे. तर दंडघेर हा 4.5 इंच आहे, 4.25 इंच आहे. तर 4.25 इंचावर एक पॉईंट दिला. त्यामध्ये मार्जिनसाठी आपण 2 इंच घेणार आहोत. तर हे 2 इंच घेतलं. तर बाही रुंदी ही 7 इंच आहे. तर 7 इंचावर एक पॉईंट दिला. आणि कॅप हाईट आपण 3 ते 3.5 इंच घेतो. लांब बाहीमध्ये आपण कॅप हाईट 3 ते 3.5 इंच घेतो. तर 3.5 इंचावर एक पॉईंट दिलेला आहे. आणि इथून अशी तिरकी लाईन आपल्याला आखून घ्यायची आहे. मी हातानेच आखून घेते म्हणजे आपली लाईन थोडी गोलसर येते. हे पहा, आणि इथून इकडं आपल्याला 2 इंच घ्यायचं आहे. म्हणजे मार्जिनसाठी आपल्याला 2 इंच लागणार आहे. आणि इथे आपल्याला सरळच लाईन आखायची आहे. इथे 1 इंच आपलं कापड कमी पडतं, तो मी जोड देऊन घेणार आहे. आणि
ही फिटिंगची आणि मार्जिनची लाईन आपल्याला आखून घ्यायचं आहे. तर आता मी भाई कट करून घेते. तर ह्या भाईला मी डिझाईन करणार आहे, ती देखील मी तुमच्यासोबत शेअर करेन की कशा प्रकारे आपण डिझाईन करणार आहोत. तर जिथे हा 2 इंचाचा पॉइंट दिलेला आहे तो आणि जिथे रुंदीचा पॉइंट दिलेला आहे तो, ह्या 2 इंचामध्ये किती अंतर आहे हे आपल्याला पाहायचं आहे. हे पहा, म्हणजे जिथं फिटिंगची लाईन आलेली आहे तिथून त्या 2 इंचाच्या पॉईंटपर्यंत हे 6.5 इंच आलेलं आहे. म्हणजे 6.5चं निम्म हे 3.25 इंच होतं. तर 3.25 इंचापासून खाली आपल्याला फक्त पाव इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे. अर्धा इंचावर द्यायचं नाही, नीट लक्ष देऊन पहा. पाव इंचावर द्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला हा पुढच्या बाईचा आकार काढून घ्यायचा आहे. पाहू शकताय तुम्ही, फक्त पाव इंचावर पॉईंट दिलेला आहे आणि असा आकार काढून घ्या. हा देखील आकार मी कट करून घेते. फक्त एकच साईडचा आकार आपल्याला कट करायचा आहे आणि इथे देखील कात्रीने कट मारायचा आहे. तर ही आपली बाही झाली. आता आपण पाहूया क्रॉस पट्टी. तर हे पहा, क्रॉस पट्टीसाठी मी असा डबल कपडा घेतलेला आहे. तर ही डबल कपड्याची घडी आहे. तर क्रॉस पट्टी आपली 3 इंच आहे. तर मी ते 3.25 इंचावर एक पॉईंट दिली. तर फक्त आपल्याला 5 इंच घ्यायचं आहे, कारण हे अस्तरचं ब्लाऊज आहे आणि हे जे मी तुम्हाला कट करून दाखवत आहे ते अस्तर आहे. पण जर तुमचं हे अस्तरचं ब्लाऊज नसेल तर तुम्हाला ह्यामध्ये अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे. तर हे अस्तरचं ब्लाऊज आहे त्यामुळे मी फक्त 5 इंचच वाढवून घेत आहे. आणि ह्या साईडला आपल्याला 2.25-3 इंचावर पॉईंट द्यायचा आहे. म्हणजे इथं जितकं घेतलेलं आहे त्याच्यापेक्षा अर्धा इंच कमी ह्या साईडला घ्यायचं आहे. आणि ही तिरकी लाईन आपण आखून घेणार आहोत. आणि ही क्रॉस पट्टी देखील आपल्याला कट करून घ्यायची आहे. आणि ज्या भागावरती आपण ही पुढच्या भागाची मापे टाकलेली होती तो आहे आपल्या ब्लाऊजचा पाठीमागचा भाग. तुम्हाला मी उघडून दाखवते. हे पहा, हा पाठीचा भाग आहे. तर मी ह्या साईडला पाठीमागच्या भागाची मापे टाकून दाखवते तुम्हाला. तर गळा रुंदी ही 2 इंच आहे. तर ह्या साईडला मी गळ्याची मापे टाकून दाखवते, पाठीमागील गळ्याची. आणि पाठीमागील गळा हा 7.5 इंच आहे. म्हणजे एकूण मार्जिन सोबत आपण 8 इंचावर पॉईंट देणार आहोत. हे पहा, तर मी ते हा अशा प्रकारे गळ्याचा आकार देणार आहे. तर तुम्हाला मी नंतर दाखवीन की कशा प्रकारे आपण गळा काढणार आहोत. ह्याची डिझाईन कशी करायची हे तुम्हाला मी पुढील येणाऱ्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर हे अशा प्रकारे आपलं 30 छातीचं कटोरी ब्लाऊज डायरेक्ट कपड्यावरती कट करून झालेलं आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच काही शंका असतील तर प्लीज कमेंट करा. थँक्यू.